चूळ दुःखखंड सुत्त या सुत्तात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे। या संवादात भगवान बुद्ध म्हणतात, तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो। वर्तमान काळात काया वाचा आणि मन, काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे आपले बोलणे, आणि मन यांचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापांचा निराश होईल। पूर्वजन्मी आम्ही केलेल्या पापांचा निराश होईल। मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर, म्हणजे तपस्येने मागील पाप दूर झाल्यावर आणि नवी पापकर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो। भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो। गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो, म्हणजे दुःख दूर होऊ लागते आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात। दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते। ह्या माझ्या भाषणाला त्या निगंठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, पूज्य माणसांनो, तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हास माहीत आहे काय? त्यांनी उत्तर दिले, नाही, आम्हाला काहीच माहीत नाही। भगवान बुद्ध म्हणाले, गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय? ते म्हणाले, नाही, आम्हास काहीच माहित